असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी सुसंवाद साधण्यासाठी मराठी भाषेचं महत्त्व अधोरेखित करत महाराष्ट्र सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णयाच्या दिशेनं पाऊल टाकलं आहे। महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 मधील नियम 4, 78 आणि 85 मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्या अंतर्गत वाहन चालकांसाठी मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान अनिवार्य करण्याची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे। राज्याच्या परिवहन आयुक्तांनी या संदर्भातील प्रस्ताव गृह विभागाकडे सादर केला असून त्यानुसार मसुदा अधिसूचना काढण्याची प्रक्रिया सुरू आहे। प्रस्तावित बदलांनुसार सार्वजनिक सेवा वाहन चालवण्याची परवानगी देताना अर्जदाराच्या चारित्र्य आणि पार्श्वभूमीबरोबरच मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान तपासण्याचा अधिकार परवाना प्राधिकरणाला देण्यात येणार आहे। सार्वजनिक सेवा वाहन चालवण्याची परवानगी देताना मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान तपासलं जाणार आहे। मीटर असलेल्या मोटार कॅब वाहनांसाठी परवान्यांच्या अतिरिक्त अटींमध्ये मराठी भाषेचं ज्ञान अनिवार्य करण्यात येणार आहे। विशेषतः ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या परवाना नूतनीकरणाच्या वेळी मराठीचं ज्ञान दाखवणं बंधनकारक असेल। हा मसुदा नियमांवर नागरिक संघटना तसंच संबंधित घटकांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत। अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत प्राप्त होणाऱ्या सर्व सूचनांचा शासनाकडून विचार करण्यात येणार आहे। या निर्णयामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत स्थानिक भाषेला प्राधान्य मिळणार असून प्रवाशांना अधिक सुलभ सेवा मिळेल अशी अपेक्षा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली। दरम्यान व्यावसायिक वाहन चालकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी साहित्यिकांनी देखील पुढाकार घेतला आहे। पश्चिम महाराष्ट्र